नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं 14 ऑगस्ट 2025 रोजी आलेलं जे शुद्धीपत्रक आहे, महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 संदर्भातलं, तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जी आहे, तर ती पूर्व परीक्षेची जाहिरात जी आहे 2025 साठीची, तर ती प्रसिद्ध झालेली आहे 29 जुलै 2025 रोजी. आणि यामध्ये जे आहे ते 282 पदासाठीची जाहिरात जी आहे, तर ती प्रसिद्ध झाली होती. याच्यामध्ये जे आहेत ते सर्वाधिक पदे जे आहेत ते STI या पदासाठीचे होते. परंतु पोलीस उपनिरीक्षक या पदासाठीची जागा ज्या होत्या तर त्याच्यामध्ये ॲड केल्या नव्हत्या. परंतु आता पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी 392 पदासाठीची जी आहे तर त्या जागांची जी आहे ती मागणीपत्र प्राप्त झाल्यानंतर जे आहेत तर ती शुद्धीपत्रक जे आहे MPSC आयोगाने ते प्रसिद्ध केलेलं आहे. म्हणजे आता तुम्हाला 282 प्लस 392 असे एकूण पदे जे आहेत तर ते MPSC आयोगाची जी आहे तर त्या परीक्षेसाठी असणार आहेत. आणि याच्यासाठी पोलीस उपनिरीक्षक हे जे पद आहे तर त्याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 43, अनुसूचित जमातीसाठी 31, विभक्त जाती असाठी 21, भटक्या जमाती ब साठी 9, भटक्या जमाती क साठी 9, भटक्या जमाती ड साठी 5, इतर मागासवर्गासाठी 83, विमाप्रसाठी 3 आहेत, सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गासाठी 39, आर्थिक दुर्बल घटकासाठी 39, एकूण आरक्षित पदे जे आहेत ते 282 आहेत आणि अराखीवसाठी 110 अशी एकूण 392 पदे जे आहेत तर ते प्रसिद्ध झालेले आहेत. तर कॅटेगरीनुसार त्याच्यासोबतच तुमच्या आरक्षणाच्या तरतुदीनुसार तुम्ही जागा ज्या आहेत ते बघू शकता. पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी जे आहे तर जे विद्यार्थी आहेत पात्र आहेत ते इथं अर्ज करू शकता. याच्यासाठी वयोमर्यादा जी आहे पोलीस उपनिरीक्षक म्हणजे PSI 2025 साठी तर तुम्हाला किमान तुमचं वय जे आहे ते 19 पूर्ण असणं आवश्यक आहे. आणि तुमचं खुल्या प्रवर्गातून असाल तर 19 ते 31, मागासवर्ग आर्थिक दुर्बल घटक किंवा अनाथातून असाल तर 34, खेळाडू प्रावीण्य असाल तर त्याच्यामध्ये 36 वर्ष आहे. आणि माजी सैनिक असाल तरी पण 36 आहे. दिव्यांग उमेदवार याच्यासाठी पात्र नाहीत. म्हणजे पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी दिव्यांग उमेदवारांना अर्ज करता येणार नाही. कारण त्याच्यामध्ये शारीरिक चाचणी जी असते तर ती घेतली जाते. याच्यासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता जी आहे किमान तुमची पदवी पात्र असणाऱ्या उमेदवारांनाच इथं अर्ज करता येणार आहे. यासोबतच जे आहे तर तुम्हाला शारीरिक चाचणीचे जे क्रायटेरिया आहे तर तो देण्यात आलेला आहे. उंची जी आहे ते 165 सेंटीमीटर अनु आणि पायानी, महिलांसाठी 157 सेंटीमीटर, पुरुषांसाठी छाती जी आहे तर ती देण्यात आली 79 सेंटीमीटर आणि फुगवण्याची क्षमता जी आहे ते 5 सेंटीमीटर आवश्यक आहे. जे आहे स्वतःची लिंग ओळख पुरुष अशी केलेल्या उमेदवारांनी म्हणजे उभयलिंगी म्हणजे जे उमेदवार आहेत तर त्यांच्यासाठीची जी शारीरिक पात्रता जी आहे तर ती इथं देण्यात आलेली आहे. तर त्याच्यामध्ये स्वतः पुरुष लिंग असं म्हणजे ओळख करून दिलेलं 165 आणि महिला म्हणून ओळख करून दिलेल्यांची 157 अशी उंची असणं आवश्यक आहे. आणि त्यांना जे आहे स्वतःचं ओळख महिला पुरुष तृतीयपंथी अशी केलेल्या उमेदवारांना जे आहे तर ती जी छातीची क्रायटेरिया जो आहे तो महिलांसाठी किंवा मग जे उभयलिंगी आहेत तर त्यांच्यासाठी तो लागू नसणार आहे. त्यानंतर जे आहे शैक्षणिक अर्हता गणनेचा दिनांक जो आहे तर तो देण्यात आलेला आहे. MPSC आयोगाची महाराष्ट्र अराजपत्रित जी गट ब साठीची ही जी भरती प्रक्रिया आहे तर ती परीक्षा जी आहे तर त्याच्यासाठी परीक्षा जी आहे तर तुमची घेतली जाणार आहे. तर पूर्व परीक्षा जी आहे तर तुमची असेल. तर त्याच्या संदर्भातली जी ही संपूर्ण जाहिरात आहे तर ती घेऊन आलेली आहे. जाहिरातीमध्ये जे आहे ते 1 नोव्हेंबर 2025 जे आहे तर त्याच्या संदर्भातले जे आहे तर इथं देण्यात आलेली डिटेल आहे. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पोलीस उपनिरीक्षक या पदासाठीची जी आहेत पदं जे आहेत ते ॲड करून जाहिरात म्हणजे जे आहे शुद्धीपत्रक MPSC आयोगाने जे आहे ते प्रसिद्ध केलेलं आहे. आणि याच्यासाठीची जी आहे परीक्षा 9 नोव्हेंबर 2025 रोजी आयोजित केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी तर नक्की अर्ज करा. अर्ज करण्यासाठी काही इन्स्ट्रक्शन हवे असेल किंवा काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.